पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ बैलगाडी पालक व पदाधिकारी यांची सर्वांची बैठक झाली। या बैठकीमध्ये आज असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की छत्रपती उदयन महाराज यांच्याकडं जी 19 तारखेला जून महिन्यामध्ये मीटिंग झाली होती, काही बैल उत्तर महाराष्ट्रातून आली होती आणि त्यांच्याबद्दल जो वाद झाला होता त्या बाबतीत त्या वादाचं निरसन करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे 1 महिनाभर वेळ मागितला होता। तर तो 1 महिना सध्या 19 तारखेला पूर्ण होत आहे। त्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी एक बैठक घेऊन तिथं असा निर्णय झालेला आहे की तुर्तास ज्या 6 बैलाच्या खरेदीचा विषय जो होता त्या विषयावरती आम्ही निर्णयावरती येऊन असा निर्णय घेतलेला आहे की त्या 6 बैलांना तिथून पुढं 20 तारखेच्या पुढं पडायचा अधिकार राहील। कारण त्यांना आपण 1 महिन्याचा थांबायचा जो वेळ दिला होता त्या 1 महिना त्यांनी थांबलं पाहिजे आणि त्या 1 महिन्यानंतर म्हणजे 20 जुलैनंतर त्यांना तो पडायचा अधिकार राहील। आणि 19 तारखेला जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं। तिथं जे काही समजा इतर जे विषय असतील त्या विषयावरती चर्चा होईल। आज रोजी हा निर्णय इथं झालेला आहे आणि तो निर्णय महाराजांच्या आग्रस्तव तो आणि त्यांच्या आपल्या महाराष्ट्राच्या गादीचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते त्यांचा आदर राखून या निर्णयावरती संघटना पोचलेली आहे। तर त्या 6 बैलांचा निर्णय आज झालेला आहे असं मी जाहीर करतो। तिथं सर्व पदाधिकारी आणि वरिष्ठ मंडळी यांच्या साक्षीने हा निर्णय घेतलेला आहे। आज सुद्धा कुणीही एकमुखाने निर्णय घेतलेला नाही, हे सर्व चर्चेतूनच झालेले आहे। आणि बैलगाडा शर्यतीमध्ये संघटनेचे जे काही निर्णय असतात ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करूनच होतात। वैयक्तिक कुणीही अध्यक्ष सचिव कुणी निर्णय घेत नाही, याची सर्वांनी याच्यात या बैठकीतनं एक बोध घ्या। आणि बाकीचा जो काही विषय असेल तो 20 तारखेनंतर घेण्यात येईल। तोपर्यंत लोकांनी त्या विषयाचा कुणीही विचारपूस करू नये अशी संघटनेतर्फे मी विनंती करतो। अध्यक्ष माननीय नितीन आबा शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे या ठिकाणी मीटिंग झाली। महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती इथं उपस्थित राहिलेले आहे। सगळ्याच्या विचार विनिमयाने जो काही वादविवाद या 6 बैलांच्या बद्दल झालेला होता त्याचा प्रश्न आज अध्यक्षांनी मिटवलेला आहे। येणाऱ्या 20 तारखेनंतर त्या बैलांना पाळण्याची मुभा अध्यक्ष आणि सर्व संचालक बॉडीने दिलेली आहे। तर येणाऱ्या 19 तारखेला आपण मिटिंग जे घेतलेले आहे या मिटिंगला जरा येताना मी अन्यायाविरुद्ध म्हटलं होतो, पण आता ते अन्यायाविरुद्ध म्हणण्यापेक्षा बैलगाडी संघटना ही फार मोठं कुटुंब आहे आणि हे कुटुंब फक्त शेवाळे आबा यांच्या अध्यक्षतेखाली चालतो आणि या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये कुठेही वादविवाद निर्माण होऊ नये याचा विचार विनिमय करून आपण 19 तारखेला एक मिटिंग घेतलेली आहे। त्या मिटिंगला सर्व ही प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहणार आहे आणि बैलगाडी मालकांना, चालकांना आणि सर्वच शौकीनांना विनंती करतो की सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं। विचार विनिमय करण्याची मिटिंग आहे आणि संघटना इथून पुढच्या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये चालावी आणि सगळ्यांनी एकनिष्ठपणाने काम करावं या एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। जी काय अहिल्यानगर, संभाजीनगर यांचा जो काही विषय आहे त्या बैलांचा ते 20 तारखेनंतर आपले अध्यक्ष काय ठरवतील त्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठरवणार आहे। तो निर्णय त्यांचा जो अध्यक्षांचा आहे त्यानंतर तो निर्णय होईल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि सगळ्या बैलगाडीवाल्यांना विनंती करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पूर्वसूचित जे उदयनराजे भोसले यांच्या बरोबर जो निर्णय झाला त्याचा बरोबर संघटनेनं आदर केला आणि आदरयुक्त निर्णय घेऊन शिनी जी बैल मोकळी करण्यात आली ती बंधनासाठी काही महिन्यासाठी ती 20 तारखेनंतर पूर्ण खुली करण्यात आलेली आहे। तर नितीन आबा शेवाळे व तसेच सहकारी मित्र त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि असंच संघटनेला असंच पदाधिकारी आपल्या संघटनेला लाभावं आणि हीच माझी विनंती आहे।